1999च्या आसपास आहे गेली. अच्छा. मी राहिलो एक उघडा. बहिणीचा नवरा होता पोलीस इन्स्पेक्टर. तो नाही म्हणजे तिला बी इन्कम नाही. फक्त आईचं म्हणणं होतं काय, स्वतःचा आईची एक सवय होती. वेगळा गर्व. स्वतः जेवण बनवेल ना, हं. स्वतः खायला, कोणाच्या हातचं खाणार नाही, कोणाच्या घरचं खाणार नाही. मागणं सोडूनच द्या, पण तुम्ही जबरदस्ती दिली ना तर ती खायची नव्हती. स्वतःच्या हातात. तिकडनं इकडे कशा आलात? आश्रम मध्ये कशा आलात? हा, त्याला ट्रेजेडी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते. तुम्हाला कोणी सोडला पण इथे? सगळ्यात पहिला मी आश्रम मध्ये मी पहिला आलो. तुम्ही इथे आला? तुम्ही इथे आला पहिला. बाबा नाव सांगा तुमचं. माझं नाव महादेव भोजाबा भोंडवे. कुठे राहणार तुम्ही? मी राहायला माझं घर मानखुर्दला आहे. मानखुर. हा, इथे बहीण होती, मेहुणा होता इथे. मेहुणा मारल्यानंतर बहिणीने आग्रह केला, मला इथे एकटीने राहत नाही, तुझी भाऊजी तर गेले, मला उदास वाटतं. आणि मी माझ्या घरी आईच्या सोबत राहत होतो, फक्त आई आणि मी. लग्न नाही केलं? तर लग्न माझं झालंय, पण सध्याची परिस्थिती सांगतो. लग्न झालं, मुलगी आहे, मुलगा आहे. मुलगी आहे, तिचं लग्न केलं, त्यामुळे ते बाहेर. म्हणजे एक मुलगी मुलगा दोन्ही होता? हा, मुलगीचं लग्न केलं. मुलगा आहे तो अंमली पदार्थाच्या आधीने गेला आणि ते मला आवडत नाही. व्यसनी गेला. दारू, जुगार, सिगारेट हे मला नाही आवडत, त्याचं मला जमत नाही. तो आहे सध्या मुंबईला असतो, चेंबूरला. फोन बिन का करतो तो असं मित्रासोबत असतो, इकडे तिकडे काय काम करतो ना करतो. लग्न केलं नाही ना, बॅचलर आहे अजून. नाही, आता ते लग्न जरी करायचं होतं, पण स्वतः कमवत नाही, ते बायकोला संसार उभा करशील, त्याला सांभाळणार कसं? म्हणजे मुलीसाठी मी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. तुमचा मुलगा किती कमवतो प्रश्न पहिला येतो. म्हणजे लग्नासाठी आपण नाही करू शकत. संसार तो कसा चालवेल, आमच्या मुलीला सुख देईल की नाही देईल, ते प्रथम कोणीही व्यक्ती पहिले ही चौकशी करतं की बाबा माझ्या मुलीला इकडे सुख मिळेल काय. आता हा मुलगा जर स्वतःच्या पायावर उभा नाही, लग्न करण्याचा प्रश्नच नाही. वाटतं, पण नाही. नशिबाने मला भाऊ नाही, आई वडिलांचा मी एकटाच. 2 बहिणी आहेत, दोन्ही बहिणीचे लग्न केलं. संसार त्यांचा चांगला आहे. आणि घर स्वतःच तुमचं? घर स्वतःच माझं आहे, मानखुर्दला BRC क्वार्टर्स मध्ये. अच्छा. ते मी बहिणीचा नवरा पोलीस इन्स्पेक्टर होता. तो वारल्यानंतर बहिणी एकटी पडली, तिला करमत नव्हतं आणि ती माझ्या आईची जास्त लाडकी मुलगी. 2 बहिणी आहेत मला. तर ती तितकी रिक्वेस्ट केली की मला करमत नाही, आता कवळे माझे मिस्टर तर गेलेत, आई मला उदास वाटतंय इकडे, ये माझ्याकडे राहायला. मग आता घरी मी आणि आईच दोघेच राहू. विचार केला, आपलं स्वतःच घर आहे, तिथे भले भाड्याने राहू. कालांतराने बहिणीच्या बाजूला तिने रूम घेऊन दिला मला, बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये. मग ही गोष्ट 99च्या अगोदरची आहे, 1999च्या अगोदरची गोष्ट. मग तिने तिच्या बाजूला रूम घेऊन दिला. माझा संसार मी सगळं ट्रान्सफर केला आहे. आता आई पण आजारी असायची साधारण. मग चला ठीक आहे, आपलं जास्त माणसं माझ्या कुटुंबात नाहीत, राहू गोळ्या मिळाली म्हणून आपलं आलो. कालांतर 1999च्या आसपास आहे गेली. मी राहिलो एक उघडा. बहिणीचा नवरा होता पोलीस इन्स्पेक्टर. तो नाही म्हणजे तिला बी इन्कम नाही, फक्त तिला पेन्शन मिळते. सोबत राहत होते? हा, सोबत राहायला आलं. एकत्र राहत होते का नंतर एकत्रच राहिलं होते का? एकत्र होतो, पण आईचं म्हणणं होतं काय, आईची एक सवय होती. स्वतः जेवण बनवेल ना, स्वतः खायला, कोणाच्या हातचं खाणार नाही, कोणाच्या घरचं खाणार नाही. मागणं सोडूनच द्या, पण तुम्ही जबरदस्ती दिली ना
तर ती खायची नव्हती. स्वतःच्या हाताने करून खाणार. मग तुम्ही तिकडनं इकडे कसे आले? हा? तिकडनं इकडे कसे आलात? आश्रम मध्ये कसे आलात? हा त्याला ट्रेजेडी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते. तुम्हाला कोणी सोडला पण इथे? हा. तुम्हाला मग इथं- ते मग इथे बहिणीकडे आलो ना. हा. माझं मानखुर्दचा BRC क्वार्टर्स मध्ये माझं रूम आहे. आई गेल्यानंतर मी एकटा पडलो. मग बहिणी जो होतो, बहीण पण तिची बिल्डिंग गेली रिकन्स्ट्रक्शनला. त्यात जवळजवळ 12 मेंबर्सची बिल्डिंग होती. 2 माळ्याची बिल्डिंग, 12 कुटुंब होती. म्हणजे माझी बहीण तिथे राहायची. पण ती रिकन्स्ट्रक्शनला बिल्डिंग निघून गेली तर मी तिथे एकटाच पडलो. सगळे निघून गेले. बिल्डिंग मध्ये कोण येत नाही. मग मी असा तिकडे टाइमपास करतो. काय करणार? बिल्डिंग मध्ये झोपायचो. जे मला ओळखतात ते नाही जाणार आहे ते मला कधी 50 कधी 100 रुपये असे देत यायचे. माझा गुजारा व्हायचा. असं करता करता बरेच दिवस गेले. आणि मग जानेवारीमध्ये मला ओळखल्याने 2 स्त्रिया त्या ख्रिश्चन कुटुंबातल्या होत्या, पण प्रेमळ. त्यांनी नेहमी मला कॉपरेशन करायच्या. आर्थिक परिस्थिती माझी कोणच नाही मला. मग ते जीवन जगायचो मी. पण त्यांना काय वाटलं, इथे तुम्ही राहता इकडे, जेवणाचे ते गैरसोय होते पण पाणी, अंघोळी, कपड्याचा प्रॉब्लेम होतो. मग मला तरी तुम्ही आश्रममध्ये राहाल काय? म्हणलं ठीक आहे राहील, तुम्ही ट्राय करा. मग 16 जानेवारीला मी इथे आलो. दोन्ही 16 बायकांनी जानेवारी. घेऊन मला इथे आणून सोडलं. मला 4 कल्पना महिने झाले म्हणजे हा, 4 महिने 4 झाले. महिने झाले. हा. सगळ्यात पहिला मी आश्रममध्ये पहिला आलो. आल्यानंतर सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळची चहा, बिस्किट, इथे रात्रीचं जेवण 8, 8:30च्या अगोदरच जेवण होतात आमचे. म्हणजे इथे घरच्यापेक्षा अगदी बरं आहे. म्हणजे मग तुम्ही आईला आयुष्यापेक्षा आताचं आयुष्य अर्थात चांगलं आहे. आहे. म्हणजे कल्पना करा, भीक मागून खाणं आणि आदराने स्वकष्टाने कमवलेलं खाण्यात किती डिफरन्स असतो. खूप फरक आहे. खूप फरक आहे. पण माझ्या वयामानानुसार मी ते कमवू शकत नाही. मग आता कोणाचा तरी आधार हवा आहे. पण एकमेव पर्याय आश्रमाशिवाय पर्याय नाही.